मकरान पाटी काय फल्लेबाजी केलेली आहे आणि घाई करायचं आहे कृपया करून, वेळ फार कमी आहे आपल्याकडे. धन्यवाद. आग्रे स्ट्रायकांची प्लेइंग युनियन आपल्याकडे आलेलं आहे. अमोल भोईर, नवीन घरत, अंकुश घरत, अमोल आलेला आहे स्ट्रायकर. पहिला चेंडू, एक धाव पहिल्या चेंडूत घेतलेली आहे. 12वा खेळाडू आग्रे स्ट्रायकर, कृपया तुमचा 12वा खेळाडू इथे पाठवायचा आहे. ठीक आहे. यस सर. फलंदाजी करणार आहे चिराग. सुमित स्ट्रायकर आहे तर सुमित गोलंदाजाची रवी. आता आलेला आहे ते स्ट्रॉक वरती अमोल पाटील. बघूया. एक मिनिट होल्ड करा प्लीज. एक मिनिट होल्ड. पोचकी फाटले आहेत, मालाच्या पिशव्या फाटल्या आहेत, टगरीच्या पिशव्या फाटल्या त्यांच्या, त्या शिवून घ्या. नाहीतर कारण चांगले फलंदाजी करतात तिथे. पुढील चेंडू ऑफच्या दिशेने तडकावण्याचा प्रयत्न पसतोय. चेंडू पुन्हा निर्धाव जातोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23. रवी पाटील यांचे कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा आगमन होत आहे. काल सुद्धा त्यांनी अप्रतिमाच्या आवाजाने कॉमेंट्री करून आपल्याला मंत्रमुग्ध केलं होते. वेलकम रवी सर. नितीन सर, सॉरी. हॅलो. साक्षात शिवशंकर भोलेनाथांचा आणि या भोलेनाथांची आणि साक्षात परशुराम देवाची वाट अडवल्यानंतर एका लहान मुलाला आक्रोश आला परशुराम देवाला आणि परशुराम देवाने आपल्या हातातलं एक शस्त्र ते लहान मुलांच्या समोर नेऊन फेकलं आणि त्या लहान मुलाचा एक दात जमिनीवर पडला. पार्वती आई आल्यानंतर आक्रोश केला आणि परशुराम देवाला माहिती पडलं हा लहान मुलगा दुसरा तिसरा कोण नसून गणपती बाप्पा आहे. आणि पार्वती आईला वचन दिलं का आजपासून तुझ्या मुलाचं नाव एकदंत म्हणून विश्वामध्ये ओळखलं जाईल. आणि त्याच दिवसापासून कुठचाही चांगला कार्यक्रम असला तर आपण गणपती बाप्पाच्या पूजनाने त्या कार्यक्रमास सुरुवात करत असतो. आजचा रविवारचा दिवस आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चला स्टार्ट. पियुष सर्व्हिस सेंटरचे मालक सन्मान्य प्रभाकर पाटील दादांचं आगमन झालेलं आहे. बघायचं आहे गोलंदाजी मार्कवर डाव्या हाताने. यास पहिला चेंडू बॅट अँड पॅड. चेंडू ट्रॅव्हल होते डीप लॉंग ऑफला. कलेक्ट करतायत. सिंगल्स तिकडे मिळते. 4थे षटक प्रगतीपथावर आहे आणि या सिंगल्सने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 24 धावा झालेल्या आहेत. गडी बाद झाल्या तो म्हणजे 1 भोलेश्वरी आणि आग्री स्ट्रायकर्स यामध्ये तुम्ही चॉप करतायत. थोडंसं अप्परकट खेळायचा होता आणि बघायचं आहे कव्हर्समध्ये तिकडे चेंडू जातोय. कलेक्ट करतायत. 2 धावा आरामात तिकडे कंप्लीट होतात. या अगोदर बत्तालवाडीचा सुपुत्र मकरन पाटील 18 चेंडू 50 धावा 6 षटकार आणि 3 चौकार आणि टेनिस विश्वामधलं जवळजवळ 8वं सगळ्यात जलद अर्धशतक मकरन पाटील यांनी आपल्या नावावर केलं. डाऊन द ग्राउंड डीप लॉंग ऑफला तिकडे चेंडू जातोय. बघा आज आम्हाला सर्व सामने वेळेवर खेळवायचे आहेत. लक्षात ठेवा 25 मिनिटं आहेत. 25 मिनिटांमध्ये
एक 5 मिनिट सर. षटकं टाकून झाली पाहिजे. विपुल सर्व्हिस सेंटरचे ओनर प्रभाकर म्हात्रे यांना नम्र विनंती आहे की आपण मंचावर यायचं आहे. सन्माननीय प्रभाकर म्हात्रे दादांना विनंती आहे का प्लीज तुम्ही व्यासपीठावर या. आज व्यासपीठावर फक्त पाहुणे असतील, बाकी कोण नाही. शॉट ऑफ लाईन चेंडू पुल करायचा होता, खाली राहिला. थोडेसे नाराज आहेत कारण परफेक्ट टायमिंग तिकडे झालं नाही. आणि गोलंदाज आहे तो म्हणजे जयेश घरत. तुम्ही बघताय डाव्या हाताने गोलंदाजी करतो आणि डाव्या हाताने गोलंदाज जर बघितलं तर मग स्पेशली आउट स्विंग हा नॅचरल असतो. आता मात्र कट करतायत ऑफ साईडला. 2 खेळाडू तिकडे आले होते चेंडू कलेक्ट करण्यासाठी. पुन्हा एकदा 2 धावा आरामात मिळत आहेत. 2 धाव्यांनी संघाची धावसंख्या पुढे सरकते, ती म्हणजे 3-0. IPL मध्ये सगळ्यात फास्ट शतक, आंतरराष्ट्रीयमध्ये सगळ्यात फास्ट शतक क्रिस गेल 30 चेंडू 100 धावा हा रेकॉर्ड होता. आता मात्र पुढे आले, स्टेप आउट आले आणि योग्य लाईन, योग्य टप्पा. खरोखर ब्रिलियंट बॉलिंग, अप्रतिम गोलंदाजी. हॅलो, आता मंचावर आपल्याकडे उपस्थित आहेत सन्माननीय श्री रमाकांत विठ्ठल म्हात्रे. रमाकांत भाऊबद्दल बोलायचं तर आमचं जेव्हा मैदान करायचं होतं त्यासाठी दिवस कमी राहिले होते आणि पाण्याची आवश्यकता होती. त्यांच्या समोर जे विपुल वॉटर सप्लायर्स आहेत तिथून त्यांनी पाण्याची व्यवस्था केली. 3-4 दिवस सतत जेवढं पाणी लागलं मैदानासाठी तेवढं, आणि दरवर्षी ते नेहमी मदत करत असतात. त्यांना बोलायची पण गरज नसते. आम्ही हक्काने जातो, तिथून पाईप लावतो, पाणी घेतो. असे रमाकांत भाऊ आपल्याकडे आज इथे आले आहेत. त्यांचा आम्ही यथोचित एक सन्मान करू इच्छितो. मी विनंती करतो मंडळाचे सहसचिव वैभवजी, रमाकांत भाऊंचा प्लीज जरा सत्कार करावा सन्मान चिन्ह देऊन. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत भाऊसाठी. थँक्यू भाऊ, थँक्यू व्हेरी मच फॉर युअर सपोर्ट. आणि आपल्याकडे उपस्थित आहेत अजित म्हात्रे. अजितबद्दल बोलायचं तर मागच्या वर्षी त्यांनी मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द मॅच, प्रत्येक मॅचसाठी आपल्याला बक्षीस इकडे दिलं होतं. असे हे दानशूर व्यक्ती अजित आज इथे उपस्थित आहेत आमच्या गावातले. त्यांचाही आम्ही एक सन्मान करू इच्छितो. मी विनंती करतो चिराग मंडळाचे सदस्य चिरागजी यांना की त्यांनी अजित यांचा सत्कार करावा. जोरदार टाळ्या अजितसाठी. थँक्यू अजित. अजून आपले फायनल सेमीफायनल सामने बाकी आहेत. काय जर एखादा मोमेंट वगैरे द्यायचा असेल मॅन ऑफ द मॅचसाठी तर तुम्ही देऊ शकता. असं अजितशी मी म्हणजे एकदम हक्काने बोलू शकतो. थँक्यू, धन्यवाद. सिद्धेश घरातला तुम्ही बघत आहात. आजचा रविवारचा दिवस आहे. शुभ प्रभात, गुड मॉर्निंग मित्रांनो. हॅपी डे संडे, हॅपी संडे तमाम रसिक प्रेक्षकांना आणि जे यूट्यूबच्या माध्यमातून आज आगरी प्रीमियर लीगचा आनंद घेत आहेत. आता मात्र बघा शॉट ऑफ लेन चेंडू होता. ॲक्रॉस पद्धतीने खेळण्याचा हा प्रयत्न केला होता फलंदाजाने. सक्सेसफुल इकडे होत नाही फलंदाज. मात्र या अगोदर खरोखर मी बत्लालवाडी सुपुत्र मकरंद पाटील जर असतो तर नक्कीच चर्चा केली असती. कारण 18 चेंडूमध्ये 50 धावा, 6 षटकार, 3 चौकार मारून अप्रतिम एक इतिहास रचला मकरंदने. इकडे पुढचा चेंडू फलंदाज तिकडे बाद होतोय. मित्रांनो तुम्ही बघताय आगरी युवा प्रतिष्ठान आयोजित आगरी प्रीमियर लीग अर्नाळा ते बोर्डिंग्ज विभाग. सन्मान्य अध्यक्ष नितीन पुरकरजी आणि सर्व जे पदाधिकारी आहेत, जे कार्यकर्ते आहेत, खरोखर हेड्स ऑफ आहे. कारण आज आगरी युवा प्रतिष्ठान नॉट ओनली क्रिकेट म्हणजे फक्त क्रिकेटपुरती मर्यादा नाही. नेत्रदान, रक्तदान शिबिर असून दे दर 3 महिन्यामध्ये ते आयोजित करत असतात. सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करत असतात आणि एक आगरी समाजाला एक खूप मोठ्या स्तरावर आज नेऊन पोचवले ते म्हणजे सन्मान्य अध्यक्ष नितीन पुरकर साहेब आणि सर्व पदाधिकारी. गुड बॉल, चांगला चेंडू आहे. टप्पा पडल्यावर बघा बाकीचं काम यष्टीरक्षक अतिशय चांगल्या प्रकारे तिकडे करतोय. या आणि बघा ही खासियत आहे
कालच्या दिवशी पिचिंग रिपोर्ट चांगली होती, आजच्या दिवशी पिचिंग रिपोर्ट चांगली आहे. पाटा विकेट आहे, कडक विकेट आहे, फास्ट विकेट आहे. एक मिनिट टेम्पोला जाऊन दे जरा. आता मात्र एलिव्हेशन प्रॉपर नाही आहे. दोन खेळाडू मात्र कॉल चांगला आणि फलंदाज बाद. जगदीश पाटील, दादू, सोनाली भोईर हे सर्व महाराष्ट्राची शान, हिंदुस्थानाची शान, ग्रेट सिंगर संध्याकाळी 4 नंतर इकडे येणार आहेत पाहुणे मंडळी. खूप मजा येईल जेव्हा हे त्रिमूर्ती इकडे आज या मैदानावर इकडे येतील. मॅच सुरू असताना कोणी बाईक आतमध्ये येऊ नका प्लीज, विनंती आहे, हात जोडून विनंती आहे. धन्यवाद धन्यवाद. तर एक चांगलं कुटुंब आहे. अंपायरच्या माध्यमातून गंभीर पाटील, जगदीश भोईर, खालिद सय्यद, गुणलेखक काल विशू, निशांत भोईर जोडले गेलेले आहेत. यूट्यूबच्या माध्यमातून DBN लाईव्ह प्रवीण पाटील, जबरदस्त कॅमेरामॅन, ऑपरेटर, एक चांगली कामगिरी आहे. DJच्या माध्यमातून रानोबा म्हणजे गणेश भोईर, मंडप डेकोरेटरच्या माध्यमातून ओमकार मंडप डेकोरेटर्स आणि सर्व आमचे संघ मालक आणि संघ. रविवारचा दिवस आहे, ग्रँड फिनाले आहे. इतिहास तर घडवला आहे सकाळीच मकरन पाटील यांनी आपल्या नावावर. 9 चेंडूमध्ये टेनिस विश्वामध्ये रेकॉर्ड आहे. डॅझलिंग मापसा मिस्टर पुणाजी. 10 चेंडूमध्ये भिवंडीचा टायगर महेंद्र मागे, प्रथमेश ठाकरे. 11 चेंडूमध्ये ओमकार देसाई. असा भरपूर इतिहास आहे कमी चेंडूमध्ये जर बघितलं तर. शॉट ऑफ लेन चेंडू बघा सुमित डिक्ले स्टाईल मध्ये. हा चेंडू जातोय, या क्या बात है, पिवट टायमिंग, कडक शॉट, चेंडू जातोय आरपार, मिळतोय षटकार. क्या बात आहे. चला आमच्या उजव्या साईडला संडे आहे, सुगंध पसरलेला आहे, स्नॅक्स कॉर्नर आहे, मस्तपैकी अंडा पाव, भुर्जी, चिकन फ्राय, चिकन तवा फ्राय, या सगळ्या गोष्टी. मात्र ATM आणि गुगल पे नाहीतर कॅश द्यावी लागणार. तर नाश्ता करायला विसरू नका. 40 धावांचं टार्गेट आहे. 39 धावा झालेल्या आहेत. पहिली मॅच झाली होती नितीन 11 आणि अंश 11, त्याच्यामध्ये अंश 11 हा संघ विजयी झाला. आणि आता जर बघितलं तर भोलेश्वरी आणि आगरी स्ट्रायकर्स. बघा एक गोष्ट सांगतो, आता याच्यानंतरच्या ज्या काय मॅचेस होतील तुम्हाला टायमिंग दिलं जाईल, टायमिंग नोट केलं जाईल. तुमचा एक खेळाडू नसला आता काहीच बोलणार नाही, डायरेक्ट 3 धावा पेनल्टी मी अनाउन्समेंट करेन. दोन्ही कॅप्टन लक्षात ठेवा, जे कॅप्टन इकडे आलेले आहेत, पहिला चेंडू टाकण्याच्या अगोदर तुमचा एक खेळाडू कंपल्सरी, ज्या टायमिंगला तुम्ही जे टायमिंग क्रॉस केलं तरीसुद्धा तुम्हाला 3 धावा पेनल्टी आहे. लक्षात ठेवा, सहकार्य करा, कोऑपरेट करा. आम्हाला कोणालाही पॅनलाइज करायला आवडणार नाही, पण तुम्ही नियम मोडले तर पॅनलाइज केलं जाईल. चला चला, वेळ काय लागतोय, वेळ नाही आपल्याकडे, कारण आम्हाला सेमीफायनल आणि फायनल कमीत कमी 4 ते 5 ओव्हरची खेळवायची आहे. कारण महत्त्वाचा सामना आहे सेमीफायनल आणि फायनल, कारण तेव्हाच तुडुंब गर्दी होणार आहे.
प्रत्येक सामना आम्हाला खेळवायचा आहे, मात्र वेळेअभावी आम्ही बघणार, कारण 8 सामने आज आहेत. त्याच्यामुळे 100% सांगू शकत नाही का 5 षटकांचे सामने होतील. वेळ दिला जाईल, वेळ असला सगळे सामने 5 षटकांचे होतील. मजासुद्धा येईल रसिक प्रेक्षकांना तेवढीच. आमचे परममित्र मेघन पाटील ड्रिंक्समॅन आहेत. सगळ्यात महागडा ड्रिंक्समॅन कोण आहे? मेघन दादा आहे. दादा वेलकम, सुस्वागतम. आमचे परममित्र आहेत. चला लवकरात लवकर विनंती करतोय, चला प्लीज, आपल्याकडे वेळ कमी आहे मित्रांनो, प्लीज. चाळीस धावांचं टार्गेट आहे बघा, वेळ वाया घालू नका प्लीज. काल काय असं वाटलं कालच फायनल झाली शेवटचा सामना, कारण तो इतका रंगतदार झाला ना, पैसा वसूल. असं वाटलं कालच फायनल झाली. तर अशा मॅचेस झाल्या पाहिजे. तो बघायचा आहे लक्ष्मण रोडचा सुपुत्र सुमित तळेकर, अप्रतिम गोलंदाज, चांगला रनअप आहे, चांगली ॲक्शन आहे, रिलीज ऑफ द डिलिव्हरी चांगलं आहे, व्हेरिएशन चांगलं आहे. बघा ज्या कोणाला देणगी द्यायचं असेल त्यांनी आपलं नाव आणि कॅश जिथपर्यंत माझ्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येत नाही तिथपर्यंत मी अनाउन्समेंट करणार नाही. आणि मॅच क्रुशल कंडिशनमध्ये चालू असताना मध्ये मध्ये देणगी द्या, पण बक्षीस लावायला येऊ नका. तुमचं नाव आणि कॅश माझ्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवावं लागेल, कारण खेळाडूंना त्रास होतो. कॉमेंट्री बॉक्समध्ये सुद्धा खूप त्रास होतो. मॅच चालू असताना सारखं ते बक्षीस जे तुम्ही लावताय लावा, प्रोत्साहन वाढवा. मी नाही बोलत नाही, मात्र षटक संपल्यानंतरच ते मी अनाउन्समेंट करेन, जेव्हा ज्याचं नाव आणि कॅश कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा होईल. 40 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या ती म्हणजे 1-2 बॅटर तुम्ही बघतायत. एका साईडला जयेश आहे, एका साईडला रवी, सूर्य, किरण. सूर्याची किरणं तर तळपलेली आहेत. संडेचा रविवारचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस आहे, आनंदाचा दिवस आहे. मात्र हाच आनंदाचा दिवस एका मराठमोळ्या माणसामुळे, ज्या वेळेला 1946ला त्यांनी खूप मोठा लढा घेतला आणि इंग्रजांना सांगितलं आम्हाला मराठी माणसाला रविवारची सुट्टी डिक्लेअर करा, तो सुद्धा एकमेव आगरी माणूस होता. त्याचं नाव मी तुम्हाला सांगेन, अभिमान वाटला पाहिजे. तेव्हा तर आपण रविवारचा दिवस सुट्टीचा मनवतो मित्रांनो. सुमित तलेकर वेगवान गोलंदाज, विरार एक्सप्रेस म्हणून आता मात्र स्कूप करायचा होता. तिलकरत्ने दिलजान स्टाईलमध्ये. फलंदाज बघा किती नाराज होतोय. स्कूप खेळणं एवढं सोपं काम नाही, लक्षात ठेवा. तर तळेकर हा गोलंदाज का चांगला आहे आणि त्यांनी ही गुणवत्ता दाखवलेली आहे. चेंडू तिथे डॉट गेलाय. धावसंख्या ती म्हणजे 1. 40 आकडा आहे. शोले चित्रपट, रमेश सिप्पी, कितने आदमी थे, तब्बल 40 दिवस लागले होते हा डायलॉग शूट करण्यासाठी. तोच आकडा चेस करायचा आहे. आता मात्र चॉप करतायत. अंडरआर्मचा हा स्टोक्स आहे. सिंगल्स तिकडे मिळेल. या सिंगल्सनी संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 2. इतिहासामध्ये 2 असे मावळे होते का दुश्मनांच्या घोड्याला सावली जरी दिसली तर ते पळून जायचे. ते मावळे होते संताजी आणि धनाजी. टेनिस विश्वामध्ये 2 असे गोलंदाज होते ज्यांनी 18 ते 20 वर्ष आपला दबदबा निर्माण केला होता. संतोष कदम आणि सुनील इंदुलकर. आता मात्र सुपला शॉट पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केला होता. अंपायरकडे आर्ग्युमेंट करू नका. वाईट बॉल असला, अंपायर्सना विनंती आहे, जर का वाईट बॉल असला आणि कुठल्या फलंदाजाने तुम्हाला इशारा केला तर तो वाईट बॉल देऊ नका.
तुम्ही तुमच्या मनाने द्या. मी प्रत्येक खेळाडूला सांगतो, वाईट असून दे काही असून दे, तुम्ही आर्ग्युमेंट करू शकत नाही, इशारा करू शकत नाही. कारण त्या अंपायरनं आम्ही कशाला बोलवले, ते डिसिजन देण्यासाठीच बोलवले. तळेकर सर्कल फुलले, सकाळचं वातावरण आहे, जबरदस्त वातावरण. तळेकर शॉट आपले ब्रायन लारा स्टाईल मध्ये, क्या बात आहे. दॅट्स आगरी प्रीमियर लीगचा सुपर सेट ड्युपर ब्रँडेड चौकार. पहिला गाव माझा जांभारी होता, हिरवे हिरवे झाडांशी भरलेला होता. हॅलो, जगदीश पाटील आल्यानंतर हेच गाणं मी क्रिकेटमध्ये संध्याकाळी कसं बोलेन तुम्हाला ऐकायला मिळणार. आता मात्र बघा, जास्त बघा, मी काल सुद्धा सांगितलं होतं आगरी कोळी भाषा कशी आहे आणि त्याच्यामध्ये हे यूट्यूब लाईव्ह आहे. पटकन तोंडातून कुठला शब्द आला तर ते यूट्यूबला लगेच जाईल. जेवढं मला जमेल मी बोलणार, आगरी कोळी बोलणार नाही असं नाही, कारण आपली भाषा माहीत आहे ना कशी आहे. कोणता शब्द कवा येईल कसा येईल ते आपण सांगू शकत नाही. चला या ना, आमच्या बाजूला बसा ना. रवी पाटील यांना विनंती आहे, आगरी बोलू ना. आगरी बोलल्याशिवाय जमणार आहे का. मला दिनेश पाटील उमेळमान जेव्हा जेव्हा माझ्या जोडीला बसतात, खरोखर ॲक्सलेंट समालोचक आहेत दिनेश दादा उमेळमानचे. तर मॅच थांबू नका, आम्ही टाईम लावलेला आहे, लक्षात ठेवा प्लीज. नितीन 11 आणि अंश 11 पहिली मॅच झाली, त्याच्यामध्ये अंश 11 हा संघ जिंकला. आता भोलेश्वरी आणि आगरी स्ट्रायकर्स आगरी प्रीमियर लीग 2025 मध्ये आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं मनापासून स्वागत आहे. संध्याकाळी कोण येणार, संध्याकाळी तमाम हिंदुस्तान की दिलो की धडकन जगदीश पाटील दादूस, ज्याने आपल्या आगरी कोळी समाजाला 7 समुद्र पार नेऊन ठेवलं आपल्या गाण्याने. सुजल पाटील तेज एक्सप्रेस बघायचा शॉट ऑफ लाईन चेंडू होता, एलिव्हेशन कमी आहे, प्रॉपर खेळाडू खाली आहे आणि फलंदाज बाद. तर वेलकम रवी पाटील. आज कॉमेंट्री बॉक्समध्ये जेव्हा जेव्हा चेंबूर घाटलाला मी 18-19 वर्ष आगरी कोळी सुद्धा कॉमेंट्री केलेली आहे, मात्र आज पक्की मजा येईल. रवी दादा, आज कैसं वाटतंय आया आल्यावर. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. रवी पाटील म्हणजे काय लांबचा माणूस नाही, मी गावांचा माणूस आहे. यस, त्याचा अभिमान आहे. बघा, पाटीलची- आगरी समाजाचा माणूस कुठूनही येऊन दे, गावातला असून दे कुठला, आगरी समाजाचा आहे, अभिमान, बरोबर. प्राऊड फील आहे. अगदी बरोबर आहे. धन्यवाद, मला जी संधी दिली तुम्ही. आगरी कॉमेंट्री बोलासाठी आपलं मन असुसलेलं राहते. तेव्हा आज या आगरी प्रीमियर लीग निमित्त 2 दिन नितीनने मला आव्हान केलं की रवी तू यायला पाहिजे, पण वर्किंग डे आल्यामुळे मी काय येऊ शकला नाही. काल संध्याकाळची आलो, पण जरा वेळ नाही भेटला आणि खूप बरं वाटते. आमचं गावांचं एक गुलमोहर स्टेडियम आहे. आमच्या गावांचा प्रदीप लक्ष्मणकर त्यांनी या ग्राउंडला अतिशय चांगल्या प्रकारे सुटोल हा नाव दिले. गुलमोहर झाडं खूप होती, काही समाजकंटकांनी ती झाडं मारली किंवा कापून टाकली, तरी पण या स्टेडियमचं नाव, या ग्राउंडचं नाव बदलणार नाही. गुलमोहर स्टेडियम पुरापण आहे, शेवटपर्यंत येणार आहे आणि आमचे प्रदीप मामाची आठवण आहे. पुढचा चेंडू बघूया. सर्कलचे टच अगदी बॉलिंग करते, चांगला रनअप आहे आणि पुढे सरसावून ऑफच्या दिशेने टोलाचा प्रयत्न केला आहे. एक धावावरती समाधान. चांगली गोलंदाजी, चारही साईडला मांडववाले लहान, मांडववाल्यांजून नेहमीप्रमाणे आमच्या गावांची लोक या मॅचला आणखीन थोडा सपोर्ट करतील. जेवणाची कामं चालू होतील घरी बायकांची. हा रविदादा, बघितलं तर स्टॉल लागलाय मस्तपैकी, सुगंध काय आहे, मस्तपैकी आमलेट आहे, भुर्जी आहे, चिकन आहे,
वजरी आहे. आपल्या आगरी कोळी जर म्हटलं तर हे सगळं मावरा आग्र्याचं बोला किंवा हे सगळं सुगंध इथे दरवळलं आहे. अतिशय चांगला चेंडू तुम्ही बघितला. आणि बघा असं म्हणतात ना, क्रिकेटमधला चांगला चेंडू तुम्ही रिस्पेक्ट केला पाहिजे, तेच काम केलं या अगदी फलंदाजाने. बरोबर, अगदी बरोबर आहे. तुम्ही अंगेला त्याबद्दल आभार आहे का? आता स्टॉल लागलेला म्हणून गावण्यात येतं तर 2-3 घरांनी मला कोलबाच्या वड्याचा वास आयला, त्यामुळे ते पण स्टॉल पाहिजे ना. मला बरं वाटलं जरा, आता कोलिमकडे खावायला मिळेल नाही, खाडीन गटराचं पाणी घुसलाय. हां ते पण आहे, बरोबर आहे. आता कोलमाचं वडं आणि आपली सुकी मच्छी जर बघितलं तर सलमान खानला सगळ्यात जास्त काय आवडतं खावायला? कोलमाचं वडं. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर. 2-3 घरं वाचायला आहे. ऐकेलं कॉम्पिटी तर बोलू आपल्याला खाऊ 2-2 वडा. चला पुढचा चेंडू बघू काय करते गोलंदाजचं नाव काय? सुजल पाटील बघू, चांगला रनअप आहे बघूया. तेवढे स्पीडला बॉलिंग करते. ऑफच्या दिशेनं वरही फटका मला बहुतेक चौका दिशेनं चेंडू आणि बघू फिल्डरनी हा तत्परे अडविला आहे. 2 धाव गेले रमेशनी चांगली आणि 3 धावा ना, 3 धावा काढले यश प्राप्त झालेलं आहे त्याला. बघूया आता धावसंख्या 3 भर धावसंख्या झालेली आहे ती 11 सॉरी 11. स्कोर जायला आहे तो म्हणजे 11 जायला आहे. आणि बघितलं तर आज आपल्यामध्ये लेजंड क्रिकेटर विल्सन परेरा भरपूर. आत्ताच मी शेखर आंबेडकर, सुरेश गडेकर, गुरुनाथ वैती, श्याम वागले दादा यांच्याशी मी बिग बॅशमध्ये जोडलो गेलो होतो आणि खूप साऱ्या जुन्या आठवणी होत्या. तर सन्माननीय विल्सन परेरा लेजंड क्रिकेटर, प्लीज कम. भरपूर आठवणी आहेत. मी दादांना भरपूर वर्षापासून बघितलेलं आहे साईनाथमधून, चांगल्या चांगल्या संघामधून. तर एकदा जोरदार टाळ्या विल्सन परेरा, लेजंड क्रिकेटर, टेनिस क्रिकेट वर्ल्ड. विल्सन परेरा यांचं मी आगरी भाषेत स्वागत करते. त्यांचा आम्ही खेळ लहानपणापासून बघत आलेलो आमच्या ग्राउंडवरती. त्यांची सुपरहिट बॉलिंग तशीच त्यांची बॅटिंगसुद्धा आम्ही जवळून बघितलेली आहे. विल्सन परेरा त्यांनी आपल्या कारकिर्दीत बरा क्रिकेट घडविलेला आणि त्यांचं या ठिकाणी आमच्या ग्राउंडवरती पाहायला लागलेला. त्यांचं आगरी प्रीमियरच्या सर्व खेळाडूंतर्फे आणि आमच्या पुरापाडा गावकरतर्फे हार्दिक मी स्वागत करते. धाव संख्या जायली ती म्हणजे 12. बघायचा पुढचा चेंडू पक्या जोर तोरण टाकायचा प्रयत्न इकडे करून ना थोडासा गॅप देण्याचा प्रयत्न करीला. बघायचा आहे दोघं जण धावताना बॉल स्टॉप होईल का? तिसरी रन पण काढणार अगदी जोरदार तिसरी रन काढल्यान धाव सगळे 3 भर पडलेले आहे. अतिशय चांगलं बॅटिंग आणि तेवढंच चांगल्या प्रकारे म्हणाले तर गच्चाल क्षेत्ररक्षण केलेलं आहे. तर स्कोर पुढे जायला तो म्हणजे 15. लेडीज अँड जेंटलमॅन, दॅट्स अ लेजंड क्रिकेटर, टेनिस क्रिकेट वर्ल्ड मिस्टर विल्सन परेरा. आपल्या गोलंदाजीच्या, आपल्या फलंदाजीच्या कर्तृत्वावर कित्येक मॅच विल्सन दादानी आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिलेले आहेत. त्याबद्दल पुन्हा एकदा स्वागतम. 40 धावा करायच्या आणि बघायचं आहे आत्तापर्यंत 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 15. दादा काय वाटतंय शेवटच्या षटकापर्यंत? काल जी मजा झाली होती ना आवार, बापा बापा बापा, पक्की मजा केली. आमच्या पब्लिकनी पक्की मजा केली. बघितली काल शनिवार होता तरी मजा केली, तर आज रविवार तर कवडी मजा येईल. तुम्ही लक्षात धरून ठेवा, कारण कालची मॅच मी हा बरोबर संकष्टीमुळे आपला हातपाय बांधलं जातं ना. संकष्टीमुळे हातपाय बांधला गेला त्यामुळे वाट लागली, तरी थोडीफार काल हे केली. आता बघू आज रविवारचा दी आहे चांगला मस्तपैकी आणि बघूया यो सामना पण अडचण. मी 2 दिवस वर्किंग आल्यामुळे जरा यूट्यूबवर आपली मॅच बघितलेली आहे. मला खूप आनंद वाटत होता, येवाचं वाटत होतं, पण काय करणार जरा जॉब आल्यामुळे मेहनत जरा काम दिलं तर महत्वाचं म्हणून त्यामुळे मी येऊ शकला नाही. दादा आवरे वर्षापासून तुम्ही गावान रेता, या गावाचे सुपुत्र तुम्ही आहात आणि आज जे आगरी युवा प्रतिष्ठान मंडळ जे आहे यांच्याबद्दल काय बोलाल? आगरी प्रतिष्ठान मंडळामध्ये हे खूप जोखमीचं काम होतं, पण ते या आमचे तरुण माणसं, आता आम्ही काय झालो म्हातारं नितीनची गँग म्हणा, आमच्या गावकऱ्यांचे बघा, आपले इतर आपले बोळींजपासून अर्नाळा विभागांचं सबन तरुण खेळाडूंनी एकवटून काम केलेलं आहे. त्यामुळे या प्रतिष्ठानचं हे 2रं वर्ष अगदी आनंदही साजरं होते. त्याबद्दल आम्हाला आगरी लोकांना आणि आमच्या गावाला खूप अभिमान आहे, कारण की ही ग्राउंड जपायला पाहिजे, या ग्राउंडवरती ही मॅच जायला पाहिजे. चला 15 मिनिटात 10 वाजून 38 मिनिटं झालेली आहेत. तुम्हाला 15 मिनिटामध्ये 3 षटकं कंप्लीट करायचं आहे. मी टाइम नोट करतोय 10:38. बरोबर टायमिंग दिलं त्या टायमामध्ये मॅच जायला पाहिजे, कारण की बऱ्या मॅच वाचन परत नावाजलेलं गायक बघा. मी परत सांगतो कॅप्टनला 10:38 मी नोट केलंय. 3 षटकं टाकून झाली पाहिजे.
नाहीतर 3 धावा पेनल्टी आहेत. पहिला चेंडू आहे आणि बॅटरला सुद्धा विनंती आहे का तुम्ही सुद्धा टाइमपास करू नका, नाहीतर तुम्हाला 3 धावाची पेनल्टी लागेल. दोन्ही संघांसाठी हा नियम आहे. सुमितला तुम्ही बघताय गोलंदाजी मार्कवर. त्यावेळचं क्रिकेट काय होतं विल्सन परेरा दादांना सांगण्याची गरज नाही आहे. टिळक चौकचा काय अटॅक होता. सुरेश गडेकर, गुरुनाथ वैती, शेखर आंबेडकर, अमित गोलतकर दिग्गज लोक होते. सिंगल्स तिकडे मिळते. सिंगल्सनी संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 70. आता दादा 17 आलाय. खतरा होईल का? 17 हा आता दोन्ही टीमाठी खतरा आहे. बघूया तो खतरा कोण पार करते, परंतु त्याच्या वेळेमध्ये 3 षटकार टाकली पाहिजे. हो अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. आपला आगरी समाज विनोद किनी सरांना विहरू शकेल, कारण त्याचं एवढं योगदान आहे क्रिकेटमध्ये का त्याला तोडणी. त्यांच्यासोबत खेळलेले आमचे विल्सन परेरा साहेब आहेत. आताच 2 हप्त्या अगोदर मी अर्धा तास इंटरव्ह्यू घेतली विनोद किनी सरांची. विवेक कदम सर, चॉम, जम्बो, विल्सन परेराजी, त्याच्यानंतर महेश कुडू लेजेंड क्रिकेटर आहे. आणि त्या जुन्या आठवणींना मी जाईन, एक एक रेकॉर्ड सांगेन कोणी काय काय केला खरोखर. आणि विनोद किनी सर जे गावस्कर सरांच्या जोडीला सुद्धा खेळलेले आहेत, म्हणजे किती अभिमान वाटला पाहिजे. आउटसाइड लेगस्टम्प चेंडू, अंपायर हो यस जयदीप भरत तर कसा आहे उंचापुरा टेनिस विश्वामधला चॉम चेंडू. म्हटलं तर आगरी समाजाचा जयदीप घरत काय थ्रो करायचा, किती पण लांब असून दे. चॉमची खासियत होती बॉलिंग काय करायचा आणि बॅटिंग तर अफलातून चॉमची होती जयदीप घरत. पुढचा चेंडू आहे बघायचा आहे उलटा थोडासा. चेंडू होता. धन्यवाद. अंपायरचा इशारा येतोय आणि या सिंगल्सनी संघाची धावसंख्या डबल फिगरमध्ये जाऊन पोहोचते ती म्हणजे बघा अर्ध्या धावा झायलेन, अर्ध्या धावा करायच्या. 40 धावांचा टार्गेट आहे. काय वाटतंय आता? मला वाटतं की बॅटिंग साईड जरा उजवी ठरते, कारण की थोडंसं क्षेत्ररक्षण या लोकांनी चांगलं केलं तर त्याचा परिणाम यांना चांगला मिळेल. आखूटपचा चेंडू होता, तेवढे चांगलं परत फिरली, तेवढं चांगल्या प्रकारे थ्रो, परंतु 2 धावा घेणे यश मिळालेलं आहे या टीमला आणि धावसंख्या दोन्ही भर पडलेले आहे. 22 सौरभ गांगुली दादा वनडे क्रिकेटमध्ये 22 शतकं त्यांच्या नावावर आहे. तिलकरत्ने दिलशान 22 शतकं त्यांच्या नावावर आहेत. सूर्यकुमार यादव 22 चेंडूमध्ये केलेल्या 50 धावा. मॅच कोण विसरणार? मोईन खान आणि आशिष नेहरा. 1-5 तेवढे ताकदीचा गोलंदाज अंकुश घरात, तेवढे ताकदीचा देखील खेळाडू आहे. बघू एक तर षटकार. यस आठवणी आहेत. चेतन शर्मा, जावेद मियादाद फुलटॉस चेंडू टाकला होता. चेतन शर्मानी तो षटकार मारला होता ह्याचा. आणि इकडे बघा इथे सुद्धा षटकार मारायचाच आहे, कारण इकडे पंजान आहे. इथे आता छक्काच मारायचा आहे. बरोबर, पण तेवढे ताकदीचा अंकुश गोलंदाज आहे. बघूया आपले संघाटी तो 100% षटकार देणार नाही. आणि चांगला चेंडू चौकार गेला तरी वांधा नाही, परंतु आणि मॅच आगरी स्ट्रायकर नावाप्रमाणे आगरी स्ट्रायकर संघाचा या ठिकाणी विजय झालेला आहे. चला वेळ नाही आपल्याकडे.